माझं नाव शीतल आहे. माझ्या 4 वर्षाच्या लेकीचं मी नुकतंच शाळेत प्रवेश घेतला. एके दिवशी ती शाळेतून परत आली आणि मला पाहताच म्हणाली, आई, आज मला पप्पा घ्यायला आले होते. मी आज व्हॅनमध्ये नाही आले. पप्पा मला घरी सोडून गेले. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझा आत्मा हादरून गेला. माझी मुलगी काय बोलते हे ऐकून अंगावर काटा आला. कारण माझ्या नवऱ्याचा मृत्यू 2 वर्षापूर्वी झाला होता. 2 वर्षापूर्वी त्यांना हार्ट अटॅक आला होता आणि त्यामुळे त्यांचं निधन झालं होतं. मी लगेच सत्य शोधायचं ठरवलं आणि शाळेच्या गेटवरचा CCTV कॅमेरा पाहिला. जे काही मी तिथं पाहिलं त्याने माझे डोळे विस्पारले. ते पाहून मला माझं लहानपण आठवलं. त्या काळ्याकुट्ट सावल्या आजही माझ्या डोळ्यासमोर तशाच जिवंत आहेत. प्रत्येक दृश्यानं माझ्या हृदयात खोल जखमा केल्या होत्या. मी काहीही विसरू शकले नव्हते. सगळं काही आजही ताजं वाटतं. कारण भूतकाळातलं दुःख कोण विसरू शकतं का? तेव्हा माझं वय 15 वर्षांचं होतं जेव्हा माझ्या आईचं निधन झालं. आमच्या कुटुंबात फक्त 3च माणसं होती, आई, वडील आणि मी. मी त्यांची लाडकी लेक होते. आईच्या नंतर त्यांना दुसरं अपत्य झालं नाही. आई माझ्यावर खूप प्रेम करत होती, माझी खूप काळजी घ्यायची. पण एक दिवस अचानक तिची तब्येत खालावली आणि ती आम्हाला सोडून गेली. या जगालाच नाही तर मला आणि वडिलांनाही एकटं करून गेली. पण खरं सांगायचं तर फक्त मलाच एकटं करून गेली. कारण वडिलांनी काही दिवसांनी दुसरं लग्न केलं. त्यांना पुन्हा जोडीदार मिळाला, पण मला कोणीच नव्हतं. आईच्या मृत्यूनंतर वडिलांच्या डोळ्यात थोडे अश्रू होते. सुरुवातीला त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं, मला जवळ ठेवलं, माझ्या शेजारी झोपायचे. पण हे सुखही फार काळ टिकलं नाही. कारण काही महिन्यांनी आमच्या घरात एक परकी बाई आली. वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं आणि ती बाई आमच्या आयुष्यात आली होती. ती माझ्यासाठी एकदम अनोळखी होती. जेव्हा ती पहिल्यांदा आमच्या घरात आली तेव्हा तिच्या डोळ्यात माझ्यासाठी ना प्रेम होतं ना आपुलकी. जणू मी तिच्यासाठी एक ओझं होते. तिने कधी मला प्रेमानं पाहिलंही नाही आणि नंतर हे स्पष्ट दिसायला लागलं. वडील दिवसेंदिवस बदलायला लागले. जे वडील एकेकाळी माझ्यावर जीवापाड प्रेम करायचे त्यांनी आता सगळं लक्ष तिच्यावर केंद्रित केलं. त्यांच्या डोळ्यातलं प्रेम आता फक्त त्या बाईसाठी होतं, माझ्यासाठी नव्हे. मी शांतपणे हे सगळं पाहत राहिले. वडील तिच्याशी हसत बोलत, तिच्यासोबत जेवायचे, रात्री तिच्या खोलीत वेळ घालवायचे आणि मी मात्र एकटी माझ्या ओबट कंबळीत लपेटून झोपायचे. आईनं मला कधीच एकटं सोडलं नव्हतं. तिच्या मृत्यूनंतर वडील माझा आधार होते, पण दुसऱ्या लग्नानंतर त्यांनी मला पूर्णपणे एकटी सोडून दिलं. माझ्या सगळ्या इच्छा, हट्ट, अश्रू यांना आता काहीच अर्थ उरला नव्हता. त्यांचं सगळं प्रेम फक्त त्या बाईसाठी होतं. जेव्हा त्या बाईने एका मुलाला जन्म दिला तेव्हा माझी स्थिती या घरात जणू एका नोकराणीसारखी झाली. 1 वर्षातच तिला मुलगा झाला होता. आता मी घरातले सगळे काम करू लागले होते. भांडी घासणं, कपडे धुणं, झाडू मारणं, इथपर्यंत की स्वयंपाक करणं देखील. सगळं काही माझ्या जबाबदारीत आलं होतं. माझ्या सावत्राईने तिचा मुलगाही माझ्याकडे सोपवला होता. त्याचं काळजी घेणं, त्याला आंघोळ घालणं, रात्रभर जागून त्याचं सगळं बघणं आणि मग दिवसभर घरची कामं करणं, हे सगळं माझ्यासाठी सामान्य गोष्ट बनली होती. सावत्राईच्या चेहऱ्यावर एक विचित्रशी स्मितहास्य नेहमी असायची. पण बाबा घरी नसले की ती माझं जीवन नकोसं करून टाकायची. तिच्या तोंडून निघणारे शब्द माझ्या काळजावर बाणासारखे लागायचे. ती म्हणायची, तू फारच दुर्दैवी आहेस, स्वतःच्या आईला खाल्लंस. आम्ही तर तुझ्यावर दया दाखवून तुला वाढवतोय, नाहीतर अशा मुली रस्त्यावर भटकत असतात. मी लहान होते, वयाने लहान, शरीरानेही कुमकुवत, पण हे सगळं शब्दशः सहन करत राहिले. एकदा मी बाबांपाशी सावत्राईची तक्रार करण्याचा प्रयत्न केला तर ती रडत त्यांच्याजवळ जाऊन बसली आणि म्हणाली, पाहिलत ना, तुमची मुलगी माझ्यावर आरोप करते. बाबांनीही मला हाक मारली आणि विचारलं, बेटा, का खोटं बोलतेस? सावत्राई लगेच म्हणाली, हो, ही मुलगी खूप खोटं बोलते, माझ्यावर आरोप करते. हिला आता आवरलं नाही तर उद्या लोकांमध्ये आपली नाचक्की करेल. तिच्या अश्रूंवर विश्वास ठेवून बाबांनी मला एक जोरदार थप्पड दिली आणि म्हणाले, पुढच्या वेळी तुझ्या आईची तक्रार घेऊन माझ्याकडे येऊ नकोस. ती तुझ्यासाठी किती करते, तुला वाढवते, आईसारखी वागते, तरीही तू तिच्यावरच आरोप करतेस. त्या दिवसापासून माझ्या मनात खोल दुःख घर करून बसलं.
शाळाच माझं एकमेव आश्रय स्थान होतं, जिथे मी काही तास तरी शांतपणे श्वास घेऊ शकत होते. माझ्यासारख्या इतर मुली हसताना बघून माझं हृदय दुखायचं, पण मी स्वतःलाच दिलासा द्यायचे. एक दिवस मी काहीतरी मोठं बनेन. कदाचित एक दिवस माझं आयुष्यही बदलेल, पण तो दिवस कधीच आला नाही. आता माझं वय 17 वर्ष होतं. एक दिवस शाळेतून परत येताना काही मुलं वाट अडवून उभी राहिली. ते अश्लील आणि भांडणांचे शब्द बोलू लागली. मी पुढे जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मला अडवलं. मी खूप घाबरले होते, थरथरत होते. मागे वळून पाहिलं तर कोणीच नव्हतं. अचानक एक आवाज आला, "ए, हिला हात लावायचा प्रयत्न केला ना तर हात तोडून टाकीन." तो रोहित होता. त्याने त्या मुलांना ढकलून दिलं आणि माझ्यासमोर उभा राहिला. मला मागे लपण्याचा इशारा दिला आणि मग त्या मुलांना असं पिटाळून लावलं जसं काही कचऱ्याच्या ढिगारावून झटकून टाकलं. माझ्या नजरा त्याच्यावर खिळ्या होत्या. जेव्हा तो माझ्याकडे वळला, त्याच्या डोळ्यात असं काहीतरी होतं जे माझ्या मनाला एक प्रकारचं समाधान देऊन गेलं. मी नजर खाली झुकवली, पण मनात पहिल्यांदाच अनोळखी धडधड जाणवली. त्या दिवसानंतर तो अनेक वेळा शाळेच्या वेळी वाटेत भेटू लागला. कधी दुरून हॅलो म्हणायचा, तर कधी सावलीत उभा राहून माझ्याकडे पाहायचा. एक दिवस त्याने मला थेट विचारलं, "तू कशी आहेस?" कदाचित तो बोलायला कारण शोधत होता, पण आता सुरुवात करायचीच होती, तर तो बोलूनच गेला. मी थोडं संकोचून उत्तर दिलं, "ठीक आहे." तो हसून म्हणाला, "तू हसत राहा, खूप छान दिसतेस हसताना." त्या दिवशी मी रात्रभर आरशात बघत राहिले. खरंच का ग, मी हसताना छान दिसते? की त्याने फक्त मजाकच केला होता? पण हे सगळं स्वप्नासारखं वाटून गेलं, कारण काही दिवसांनी सावत्राईने मला झोपेतून उठवलं आणि म्हणाली, "आजपासून शाळेत जायचं बंद. उठ, लवकर सगळे काम कर. कपडे धुवायचे आहेत, भांडी आहेत. शिकणं वाचणं सोडून दे. दुसऱ्याच्या घरात काम करायचंय, अभ्यास नाही." मी काही बोलण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात ती माझे केस जोरात ओढत ओढत मला स्वयंपाकघरात घेऊन गेली आणि म्हणाली, "आज संध्याकाळचं जेवण तूच करायचं आहेस." मी रडत राहिले आणि मला जबरदस्तीने घरातली सगळी कामं करावी लागली. संध्याकाळी बाबा घरी आले तर ते विचारू लागले, "आज तू शाळेत का गेली नाहीस?" माझ्या तोंडातून शब्दही निघायच्या आधीच माझ्या सावत्राईने पुढे होऊन सांगितलं, "तुमची मुलगी आज गल्ली गल्लीत भटकत होती. कुठे कुठे गेली माहीत नाही. मीच तिला शोधून आणलंय." बाबांनी मला रागानं पाहिलं. माझं काहीही ऐकून न घेता त्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला आणि माझ्यावर हात उचलला. त्यांनी माझे केस ओढत ओढत सांगितलं, "लाज बाळग, तू माझी मुलगी आहेस आणि अशा वागणुकीने वावरतेस. चांगल्या घरातल्या मुली अशा वागत नाहीत. पुढच्या वेळी तुझी काही तक्रार ऐकली तर या केसांवर कात्री चालवीन. आता पुढे शाळेत जायचं नाही. शिक्षण संपलं. घरातली कामं हीच तुझी जबाबदारी आहे." मी गप्प बसून रडत राहिले. माझ्या आतले सगळे स्वप्न तुटून विखरून गेले होते. ना प्रेम होतं, ना शिक्षण, ना प्रकाश होता, ना घराचं सुख. फक्त हातात बशा होत्या आणि मनात एक ओझं होतं, ज्याचं वजन दिवसेंदिवस वाढत चाललं होतं. आणि एक संध्याकाळ अशी आली जेव्हा मी भाजी आणायला बाहेर गेले होते. वाटेत मला रोहित भेटला. तो म्हणाला, "शीतल, कुठं आहेस सध्या? दिसत नाहीस काही. सगळं ठीक आहे ना?" मी फक्त एवढंच म्हणाले, "सगळं ठीक आहे." माझ्या डोळ्यातले अश्रू पाहून तो काहीतरी म्हणायचा प्रयत्न करत होता, पण मी वळून चालते झाले. त्या दिवशी मी जगायला शिकले, म्हणजे वेळ काढायला. पण रोहित माझ्यासाठी आशेचा किरण बनला होता. मी मनोमन त्याच्याविषयी विचार करत असायचे, त्याला आठवायचे. तो अनेकदा गल्लीतल्या वळणावर उभा असायचा, जिथून शाळेचा रस्ता सुरू व्हायचा. आता मी शाळेत जात नव्हते, तरी तो तिथे माझी वाट बघायचा. एक दिवस मी हिम्मत करून तिथं जाणं सुरू केलं. कदाचित माझ्या मनाला हे सांगायचं होतं की अजून सगळं संपलेलं नाही. मी अजूनही श्वास घेत आहे. तो मला पाहून हसला आणि म्हणाला, "शीतल, ही दुनिया तुझ्यासारख्या मुलींसाठी नाही बनलेली. पण आपण या दुनियेला आपल्यासारखं बनवू. तू फक्त माझा हात धरून ठेव." आणि मी खरंच त्याचा हात धरला. वेळ सरकत गेला आणि आमच्या प्रेमाला 1 वर्ष झालं. रोहित माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा होता, 20 वर्षांचा. अजूनही माझ्या सावत्राईला आमच्याबद्दल काही माहिती नव्हती. मी घरासाठी काही कामानिमित्त बाहेर गेले की रोहितशी भेट व्हायची. आमचं हे नातं शब्दांविना प्रेम अजूनही टिकून होतं.
आम्ही लहान लहान गोष्टी शेअर करायचो, जणू दोन खरी मैत्रीण सखे एकमेकांना आपलं मन सांगत होतं. एक दिवस त्याने माझा हात धरून म्हणला, जर तुम्हाला नाही मिळालीस तर मीही या गल्लीसारखं होऊन जाईन. मी हसून म्हणाले, मग तू माझ्यासारखा हो. तो गंभीर होऊन म्हणाला, मी तुला वचन देतो, तुला कधीही एकटं सोडणार नाही. तो मला पार्कमध्ये घेऊन जायचा. आम्ही बाकावर बसायचो. तो माझ्या बोटांमध्ये आपले हात गुंफत विचारायचा, हे हात कधी माझ्या हातात कायमचे येणार. मी हसायची. प्रत्येक भेटीत आम्ही थोडं थोडं स्वप्न रंगवायचो. आमचं एक छोटं घर असेल, त्यात मी आणि तू. मी हसायची. तो म्हणायचा, तू हसत राहशील त्या घरात आणि मी तुला बघत राहीन. आपल्याला आपले मुलं असतील. मी हसायची आणि म्हणायची, आणि त्यांना शिकवायची जबाबदारी माझी असेल. तो म्हणायचा, ठीक आहे, मग मी स्वयंपाक करीन. हे सगळं आमचं स्वप्न होतं, जिथं ना जगाचा कोणताही विषारी स्पर्श पोहोचू शकत नव्हता. एक दिवस नेमकं तसंच झालं, ज्याची मला नेहमी भीती वाटायची. मी आणि रोहित पार्कच्या एका कोपऱ्यात बसलो होतो. मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं होतं आणि तो एखाद्या चित्रपटातल्या हिरोसारखा मला सांगत होता की तो एक छोटंसं बिझनेस सुरू करायचं स्वप्न बघतोय. अचानक माझ्या गालावर एक जबरदस्त चापट बसली. मी घाबरून वर पाहिलं तर तीच होती माझी सावत्राई. तिच्या डोळ्यातून जणू रक्त ओघळत होतं. तिने मला हातातून धरून ओढलं इतक्या जोरात की मी थेट जमिनीवर पडले आणि ती किंचाळू लागली, हीच का आमची शिकवलेली शहाणी? रस्त्यावर बसून मुलांसोबत भटकंती करतेस, आमची इज्जत धुळीला मिळवलीस, निघून जा अपशकुनी. रोहित काहीतरी बोलायला पुढे आला तर तिने त्याच्याकडे रागानं पाहून म्हटलं, तुमच्यासारखे आवारा मुलंच अशा मुलींना भलतीकडे नेतात. आता ही तुझीच आहे, घेऊन जा तिला. आम्ही तिचा मृतदेह सुद्धा आमच्या दारात येऊ देणार नाही. माझ्या कानांना जणू वितळलेला काच ओतल्यासारखं झालं. मी थरथरत तिच्यासोबत चालू लागले. ती मला ओढत नेत होती आणि वाटेत जिथं कोणी भेटल त्याला हाक मारून म्हणत होती, पहा, बघा हो लोकांनो, आमच्या घराचा कलंक ही आमच्या छायेखाली वाढलेली पण आता आमचाच अपमान बनली. गटारातून आलेली आवारा मुलगी आहे ही. घरी पोहोचल्यावर तिने दरवाजा बंद केला आणि मला आत ढकलून दिलं. पप्पा सोफ्यावर बसले होते. सावत्राई लगेच म्हणाली, अहो बघा बघा, तुमची लाडकी काय करत होती बाहेर. आपणच चूक केली हिला घरात ठेवून. आता तरी बाहेर करा तिला. पप्पांनी एकही शब्द न बोलता चप्पल फेकून मारली आणि ओरडू लागले, निघून जा इथून. तुझ्यामुळं माझं नाक कापलं गेलं. मी तुझा चेहरा पण आता बघू इच्छित नाही. मी जमिनीवर बसून रडत होते. सावत्राईने माझी वेणी ओढली आणि म्हणाली, बोल आता, कुठे कुठे जात होतीस? कुणाला भेटत होतीस? आम्हाला सगळं माहीत पाहिजे. मी रडत रडत म्हणाले, मी काहीच केलं नाही, फक्त बोलायचं होतं त्याच्याशी. ती हसत म्हणाली, हो का? मग रोज पार्कात गप्पा मारायच्या, मुलांच्या खांद्यावर डोकं ठेवायचं. लोक बरोबर म्हणतात, आई नसेल तर मुलगी बेफाम होऊन जाते. मी रडत होते. तेवढ्यात मी पाहिलं, रोहित आणि त्याची आई आमच्या घराच्या अंगणात उभे होते. त्यांना पाहून माझा श्वास थांबलेला जाणवला. मी धावत छतावर गेले. सावत्राईनं त्यांच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि चेहरा वाकडं करत म्हणाली, या बाई, काय विशेष? आज आमच्या दारात कशानं यायचं ठरवलं? रोहितची आई शांतपणे म्हणाली, बाई, मी रोहितची आई आहे. हा माझा मुलगा आहे. रोहित, मी तुझ्या मुलीसाठी हिचं स्थळ घेऊन आले आहे. जर तुला योग्य वाटलं तर पुढची बोलणी करूया, असं रोहितची आई म्हणाली. मला खूप आनंद झाला की रोहितनं शेवटी धाडस केलं आणि आपल्या आईला घेऊन थेट माझ्या घरी आला. अजून रोहितच्या आईचे शब्द पूर्ण झाले नव्हते इतक्यात माझी सावत्राई हसून म्हणाली, अहो कमालच आहे. स्थळ, तेही या भटक्या मुलीसाठी. हिला आपण कितीदा पार्कमध्ये हात पकडलेला आहे, हे विसरलं नाहीये ना? हे ऐकताच रोहितच्या आईच्या कपाळावर आठ्या पडल्या. ती म्हणाली, बहीण, तुम्ही चुकीचं समजत आहात. माझ्या मुलाची नियत स्वच्छ आहे. त्यानं मला सगळं सांगितलं आहे. त्याचं स्पष्ट म्हणणं आहे की त्याला शीतलशी सन्मानाने संसार करायचा आहे. ती त्याला हवी आहे. पण माझ्या सावत्राईचे शब्द खूप कडवे होते. ती पुढे म्हणाली, आम्ही सधन सुशिक्षित लोक आहोत. तुमचा मुलगा तर रोज आमच्या दारासमोर घुटमळत असतो. तेव्हा रोहितने वर पाहिलं आणि म्हणाला, आंटी, मी शीतलवर प्रेम करतो. आम्ही दोघंही एकमेकाच्या संमतीने एकत्र आहोत. फक्त तुमचा आशीर्वाद हवा आहे.
सावत्राई लगेचच ओरडली, बकवास करू नकोस. तुमच्यासारखे लोक प्रेम नाही करत, मुलींना फसवतात, त्यांच्या निरागसतेचा फायदा घेतात. शीतल तर अजून खूपच भोळी आहे, तू तिला जाळ्यात ओढला आहेस. रोहितची आई पुन्हा एकदा शांतपणे म्हणाली, बहनजी, आमची नियत खराब असती तर आम्ही स्थळ घेऊन आलो नसतो. तेवढ्यात बाबांची घमघमाट आवाज पसरली. त्यांनी दारातून जोरात ओरडलं, बस झालं, खूप झालं, आता बाहेर निघून जा आमच्या घरातून. मी माझ्या मुलीचं लग्न कोणत्याही आवारा मुलासोबत करणार नाही. मी छतावर उभी होते, माझे हात थरथरत होते, हृदय जणू थांबून गेलं होतं. सावत्राईचा पुन्हा एकदा कडक आवाज आला, आणि ऐक, पुन्हा जर या मुलाची सावली सुद्धा शीतलवर पडली तर मी पोलिसात तक्रार करीन. रोहितनं एक नजर माझ्यावर टाकली. माझ्या डोळ्यात अश्रू भरले होते. तो स्वतःला सावरत गप्प उभा राहिला आणि आपल्या आईचा हात धरून निघून गेला. मी खालती उतरू शकले नाही. पाय जणू जमिनीला चिटकले होते. बाबांचा राग आता कळसाला पोचला होता. ते आत येताच ओरडले, शीतल, बदमाश मुलगी, कुठे आहेस तू? बाहेर ये. मी जणू भानावर येत धावत खाली गेले. माझे पाय थरथरत होते, पण चेहऱ्यावर स्पष्ट होतं की मी काही चुकीचं केलं नव्हतं. मी म्हणाले, बाबा, माझं ऐका, मी काहीही चुकीचं केलं नाही. पण त्यांनी ऐकता क्षणी मला एक जबरदस्त चापट मारली. त्यांचा आवाज फार मोठा होता. माझी सावत्राई लगेच म्हणाली, तिनं आपल्या घराची अब्रू धुळीत मिळवली आहे. मोहल्ल्यात आपल्या घराची अब्रू धुळीत मिळवली आहे. मोहल्ल्यात आपलं नाक कापलं गेलं. काय कमी होतं तिला, जो ती मुलांबरोबर उगाच फिरत होती. मी अश्रूंनी डोळे भरून म्हणाले, बाबा, तो रोहित होता. त्यानं स्थळ पाठवलं होतं. सन्मानाने माझा हात मागायला आला होता. सावत्राई लगेच किंचाळली, सन्मानाने? अरे शीतल, बेशर्मीची सुद्धा काही हद्द असते. लोकांसमोर रुसवा करून आता म्हणतेस की तो इज्जतीने आला होता. आता मी तुम्हा दोघांना पार्कमध्ये पाहिलं. काय नको त्या स्थितीत होतीस तू, त्याच्या कुशीत. अशा दृश्याआधी तर मी मेले असते तर बरं झालं असतं. बाबांनी खुर्चीवर जोरात हात आपटला. मी काही बोलणार होते, पण त्यांनी हाताने थांबवलं आणि ओरडून म्हणाले, आता एक शब्द सुद्धा तुझ्या तोंडून नको. आजपासून जर तो मुलगा इथं दिसला तर लक्षात ठेव, मी तुला जिवंत ठेवणार नाही. माझ्या कानात एकच शब्द घुमत राहिला, तिने माझी इज्जत धुळीत मिळवली. मी शांत उभे राहिले. आतून किंचाळून रडायचं होतं, सगळं सांगायचं होतं, पण शब्द थिजून गेले होते. डोळ्यातून फक्त पाणी वाहत राहिलं. दुसऱ्या दिवशी सावत्राईनं एक स्थळ पाहणारी बाई बोलावली आणि मोठ्या आवाजात सांगितलं, स्थळ कसंही असो, आजच हिचं स्थळ पक्क करायचं. काळा, लंगडा, लुळा, म्हातारा, जवान, जो कोणी मिळेल चालेल. मला हिचे नखरे आता सहन होत नाही. हिनं आमचं नाक कटवलं आहे. आता ही जास्त दिवस या घरात राहू नये. स्थळवाली बाईनं माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, मुलगी दिसायला तर सरळ वाटते. सौतेली आईनं नाक वर करून म्हटलं, मुलांबरोबर बागेत फिरणारी मुलगी कधी सरळ असू शकते का? समजलीस का तू? तुझी जीभ गप्प आहे, पण डोळे आणि हालचाली सगळं बोलतात. मी मान खाली घालून शांत बसले होते, जसं माझं अस्तित्वच माझ्या विरोधात साक्ष देत होतं. 2 दिवसांनी एक स्त्री आणि एक पुरुष आमच्या घरी आले. ते रजतचे शेजारी होते. त्यांनी रजतबद्दल सांगितलं की तो फारच सभ्य मुलगा आहे, अनाथ आहे, समजूतदार, समंजस आणि मेहनती आहे. वाईट सवयी नाहीत. शिकलेला आहे, फक्त गरीब आहे आणि आई वडील नाहीत. जर तुम्ही तयार असाल तर उद्याच लग्न करूया, त्यांनी म्हटलं. बाबांनी एक क्षण माझ्याकडे पाहिलं आणि मग सावत्र आईकडे पाहिलं. ती ताबडतोब म्हणाली, आम्हाला काही हरकत नाही. हे नातं आम्हाला मान्य आहे. लवकरच लग्न लावून द्या. मी काही बोलू इच्छित होते, पण आवाज घशात अडकला होता. मी खोलीत गेले. दरवाजा बंद केला. रिकामा कागद आणि पेन उचलला. मनातून शब्द कागदावर वाहू लागले. रोहित, आज मी शेवटचं तुला एक पत्र देऊन निघते. माफ कर जर माझ्या शांततेनं तुला कधी वेदना दिल्या असतील. माझी इच्छा होती तुझ्यासोबत आयुष्य घालवण्याची. स्वप्न पाहिली होती, पण आयुष्य स्वप्नाने नाही तर वास्तवांनी बनतं. आणि माझं वास्तव असं आहे की आता मी कोणाची तरी होणार आहे. तू फार चांगला आहेस, माझ्यापेक्षा खूपच चांगला. पण माझ्या नशिबात बहुतेक जखमाच लिहिलेल्या आहेत. माझ्यासाठी प्रार्थना कर की ज्याच्याशी माझं नाव जोडलं जाणार आहे तो मला सन्मान देईल. बाकी मी नेहमी तुझ्यासाठी प्रार्थना करत राहीन. तुझी शीतल. पत्र दुमडून मी शेजारच्या रश्मीला दिलं आणि सांगितलं की काहीही करून हे पत्र रोहितपर्यंत पोचव. लग्नाच्या रात्री माझे डोळे इतके रडले होते की आता अश्रूही थकले होते. साध्या कपड्यात रजत खोलीत आला
मी मान खाली घालून बसले होते. तो एका कोपऱ्यात जाऊन बसला. काही वेळाने म्हणाला, मला माहिती आहे की तुमचं मन पुन्हा दुसऱ्यावर होतं. कदाचित अजूनही आहे. मी जबरदस्तीनं कोणाचं मन जिंकू इच्छित नाही. मी काही क्षण शांत होते, मग म्हणाले, रजत, मी तुम्हाला मनापासून स्वीकारले. फक्त थोडा वेळ दे. इतका वेळ की मी माझ्या जखमांवर फुंकर घालू शकेन. मला तुझ्याबद्दल काही तक्रार नाही, फक्त थोडा संयम हवाय. तो हळूच म्हणाला, मला काही घाई नाही. तू माझं नशीब आहेस आणि मी माझ्या नशिबाची वाट पाहू शकतो. मी पहिल्यांदा एखाद्या पुरुषाच्या डोळ्यात माझ्यासाठी प्रेम आणि सन्मान पाहिला होता. त्या डोळ्यात ना वासना होती ना दावे, फक्त एक शांत विश्वास होता. जणू तो म्हणत होता, मी वाट पाहीन शीतल, जितकं हवं तितकं. तू हो म्हणण्याआधी मी काहीही हक्क सांगणार नाही. तो क्षण असा होता जेव्हा मला पहिल्यांदा जाणवलं की देवाचा प्रत्येक निर्णय आपल्यासाठी काहीतरी चांगलं घेऊन येत असतो. सुरुवातीच्या दिवसात मी फक्त शांत राहत होते आणि रजत त्याच्या सीमेत राहत होता. पण प्रत्येक दिवस एक नवीन बाजू उघडत होता. त्याची गोडी, शब्दांचा सौम्यपणा आणि माझ्या बोलण्यावर त्याचं न विचारता ऐकणं, हे सगळं हळूहळू माझ्या मनात मुरू लागलं होतं. एका रात्री मी त्याला जेवणानंतर चहा देताना विचारलं, रजत, तुला कधी असं वाटलं का की तू एकटा आहेस? त्याने हलकंसं हसून माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, एकटं तर तेव्हाच वाटतं जेव्हा आजूबाजूला आवाज असतात, पण मनात फक्त शांतता असते. मी तर कायमच शांततेत वाढलोय. मी आश्चर्याने विचारले, शांततेत कसा? तो म्हणाला, मी अनाथ आश्रमात वाढलोय. आई वडिलांचा चेहराही आठवत नाही. जेव्हा मी 5 वर्षाचा होतो तेव्हा मला अनाथ आश्रमाच्या दाराशी सोडलं होतं. रजत हे नाव सुद्धा मला आश्रमातच मिळालं. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं, जसं कोणीतरी माझं हृदय फाडून टाकलं असावं. हळू आवाजात मी विचारलं, तू कधी शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही? कधी जाणून घ्यायची इच्छा झाली नाही की तुझे आई वडील कोण होते? एक क्षण शांत राहून तो म्हणाला, मी खूप लहान होतो. जेव्हा मला भान आलं तेव्हा इतका वेळ निघून गेला होता की काही समजलंच नाही. इच्छेच्या जागी वास्तव आलं होतं आणि ते वास्तव हेच होतं की कोणीच नव्हतं जे मला आपलं म्हणावं. आपल्या हातातला चहाचा कप थरथरू लागला. मी खाली पाहत फक्त एवढंच म्हटलं, मी तुझ्याबद्दल फारसं काही जाणत नाही, पण आज जे समजलं ते माझ्या नजरेत तुझं खूप मोठं स्थान निर्माण करून गेलं. त्याने माझ्याकडे नजर झुकवून शांतपणे म्हटलं, मी मोठा झालो नाही शीतल, फक्त जसं दुःख वाढत गेलं तसं मी गप्प होत गेलो. अनाथ आश्रमाचं छप्पर निळं होतं, पण आकाशासारखं असीमही वाटायचं आणि कठोरही. तिथे मित्र होते, पण प्रत्येक चेहरा सामान्य, प्रत्येक हसू तितकंच सामान्य, प्रत्येक हृदयात एक हळवी आस. मी कधी कुणाकडून काही अपेक्षा केली नाही, कारण ज्या मुलांच्या अंगावरून बालपणात सावली निघून जाते ते सूर्यप्रकाशाशी मैत्री करायला शिकतात. मी पहिल्यांदा त्याच्या डोळ्यात अश्रू पाहिले. ते अश्रू थांबलेले होते, पण कुठल्याही क्षणी शांततेचा भंग करून व्हायला तयार होते, जणू एखादा निशब्द वादळ. मी माझा हात त्याच्या हातावर ठेवला आणि म्हटलं, आता तू एकटा नाहीस, मी तुझ्या सोबत आहे. मी तुला ती इज्जत, ती माया देईन जिची तुला कदाचित फक्त कल्पना असेल. त्याने हळूच माझा हात धरला आणि म्हणाला, हेच विश्वास माझा सर्वात मोठी संपत्ती आहे शीतल. मला तुझ्याबद्दल काही तक्रार नाही. मी तुला कधीच जबरदस्ती करणार नाही की तू माझ्या भूतकाळाचं ओझं उचलावं, पण जर तू माझं वर्तमान सावरलं तर मला जगण्याची कला येईल. मी नजर खाली झुकून म्हणाले, प्रेम वेळाने होत नाही, ते भावना समजून होतं. तू माझी इज्जत राखलीस, माझं दुःख शब्दाशिवाय ओळखलंस. यानंतर हृदयाचं झुकणं हे अगदी नैसर्गिक आहे. मी तुझ्यावर प्रेम करायचं ठरवलं आहे. तुझं जीवन प्रेमाने भरून टाकायचं आहे आणि तुझ्यासाठी एक प्रार्थना बनून जगायचं आहे. त्या क्षणी मी ना कोणती शपथ घेतली ना कुठला दावाही केला, फक्त मनाने स्वीकारलं की आता हे नातं फक्त उरलेलं नाही, तर एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे, जिथे प्रेम आहे, विश्वास आहे आणि 2 तुटलेल्या मनांना जोडण्याची तळमळ आहे. आमचं प्रेम कधी वाढलं, कसं फुललं, काही समजलंच नाही. जणू प्रत्येक भावना स्वतःचं अस्तित्व सांगू लागली होती. प्रत्येक वचन बोलून गेले होते. रोज रात्री झोपण्याच्या पूर्वी त्या गप्पा, कपाळावरचा तो शांत स्पर्श आणि सकाळी डोळे उघडताच त्या डोळ्यात स्वतःला पाहणं, सगळं काही इतकं मऊ, इतकं परिपूर्ण वाटू लागलं होतं की जणू आयुष्य आता ह्या सीमेत स्थिरावलं होतं. आणि मग पुढच्या महिन्यात ती आनंदाची बातमी आली, जिचं माझं संपूर्ण अस्तित्व सुगंधाने भरून गेलं. मी गरोदर होते. ही बातमी माझ्या आतल्या सगळ्या शांततेला आनंदाने भरून गेली. रजतने ऐकलं. एक क्षण गप्प राहिला आणि मग माझ्या मांडीवर डोकं ठेवून फक्त एवढंच म्हणाला, माझा श्वास जणू थांबला. आनंदाने, काळजीने आणि विश्वासाने
तो म्हणाला, आता मी फक्त तुझ्यावरच नाही, तुमच्या दोघांवरही प्रेम करतो. त्या दिवसामध्ये तो मला कुठेही जाऊ देत नसे. कामावर गेला तरी वारंवार फोन करून विचारायचा, काही खाल्लं का, बरोबर श्वास घेतेस ना. मी हसायचे तर तो म्हणायचा, माझं मूल हसणाऱ्या आईकडून जन्म घ्यायला हवं, रडणाऱ्या नाही. मी विचारायचे, मुलगी होईल की मुलगा. तो हसायचा आणि म्हणायचा, जो काही होईल तुझ्यावर गेला पाहिजे, कारण तू त्याची आई आहेस आणि तेच माझ्यासाठी सर्वात अभिमानास्पद आहे. 9व्या महिन्यात जेव्हा मला रुग्णालयात नेलं तेव्हा तो संपूर्ण वेळ माझ्या शेजारी बसून होता. माझ्या बोटांना घट्ट पकडून तो पुन्हा पुन्हा माझ्यासाठी प्रार्थना करत होता. म्हणाला, माहितीये शीतल, आज पहिल्यांदा मला खूप भीती वाटते. असं वाटते की काहीतरी हरवू नये. मी फक्त तुझ्या आणि आपल्या बाळाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतोय. तू फक्त सलामत राहा. आणि मग तो क्षण आला जेव्हा माझं बाळ माझ्या छातीशी लावून श्वास घेत होतं आणि रजतच्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते. त्याने माझ्या कपाळावर ओठ टेकवले आणि म्हणाला, हा क्षण फारच आठवणीत राहणार आहे. मी याला कधीच विसरणार नाही. शीतल, आज मला वाटतंय की मी पूर्ण झालोय. सगळं काही सुरळीत चाललं होतं. आयुष्य एका प्रेमाच्या वर्तुळात फिरत होतं आणि या वर्तुळात आमची स्वप्नही होती. पण अचानक एका रात्री त्याच्या छातीत वेदना झाली. त्याने छातीवर हात ठेवत मला सांगितलं, शीतल, हृदयात काहीतरी टोचल्यासारखं वाटतंय. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी त्याला ताबडतोब रुग्णालयात घेऊन गेले. सगळ्या रस्त्याने त्याने माझा हात घट्ट धरलेला होता आणि म्हणत होता, माझ्या लेकीचा सांभाळ कर शीतल, ती तुझ्यासारखी मजबूत बनव, तुझ्यासारखी डोळ्यात संपूर्ण जग घेऊन चालो, माझी वाट पाहू नकोस. मी रडत होते, किंचाळत होते, पण त्याचा हात माझ्या हातातून सुटून गेला आणि मग अशी शांतता पसरली जी माझ्या अस्तित्वावर खोलवर उतरली आणि कदाचित ती आयुष्यभर संपणारीही नव्हती. रुग्णालयाच्या त्या पांढऱ्या पलंगावर त्याचं शरीर निश्चल पडलं होतं, पण त्याची घट्ट पकड अजूनही माझ्या हृदयावर तशीच होती. काही दिवस झाले होते, माझे अश्रूही सुकले नव्हते की फोन वाजला आणि सावत्र आईचा आवाज आला, ऐकलंय, तुझा नवरा मेलाय. आता परत यायच्या स्वप्नातही पडू नकोस. आम्ही तुला पाठवून आमचं कर्तव्य पूर्ण केलंय. आता तू आणि तुझं पोर आम्हाला तोंड दाखवू नका. मी शांत राहिले आणि मनातच ठरवलं, मी परत का जाईन. तिथे उरले तरी काय माझ्यासाठी, जिथे फक्त आरोपच आरोप होते आणि प्रेम काहीच नव्हतं. मी माझी मुलगी नेहा छातीशी धरून बसले. विचार करत होते, आता आयुष्य मला कुठं घेऊन जाईल. पण एक गोष्ट नक्की होती, मी रजतच्या लेकीला अशी स्त्री घडवणार होते जिला कधीच कुणासमोर झुकावं लागणार नाही, जी डोळ्यात डोळे घालून उत्तर देईल. नेहाला कुशीत घेऊन मी माझं तुटलेलं जग डोळ्यासमोर विखुरलेलं पाहत होते. सुरुवातीचे दिवस खूप अवघड होते. काहीच कळत नव्हतं, ना खाण्याची भूक ना कपड्याची फिकीर. फक्त मुलीला जवळ घेऊन बसलेले असायचे आणि रजतच्या शेवटच्या शब्दांबद्दल विचार करायचे, माझी मुलगी तुझ्यासारखी मजबूत बनव. मी स्वतःला पुन्हा पुन्हा सांगायचे, शीतल, आता तुझ्या मुलीला तुझं तुटलेलं रूप दिसू नये. हळूहळू मी स्वतःला सावरायला सुरुवात केली. कपडे धुवायला लागले, जेवण बनवायला लागले. नेहा कुशीत असायची आणि मनात असायचा कायमचा दुःखाचा भार. मी प्रत्येक दार ठोठावलं, लोकांपासून खूप काही शिकले. एक जुनी शिवणयंत्र विकत घेतली आणि मोहल्ल्यातल्या बायकांना म्हटलं, तुमच्या मुलांचे कपडे माझ्याकडे शिवायला द्या. मी कमी पैसे घेईन, पण काम चांगलं करीन. सुरुवातीला 1-2 बायका आल्या. कोणी ओढणी दिली, कुणी साडीचा पेटीकोट, कुणी ब्लाऊज, आणि म्हणाल्या, शीतल बहीण, तुझी शिवण फार नीट आहे. मी शांतपणे काम करत राहिले, रात्र दिवस शिवण. मला तर ऋतूचाही पत्ता नसे. फक्त सुईच्या टोकावर माझी स्वप्न गुंतलेली होती. 4 वर्ष अशीच गेली. नेहा आता 4 वर्षांची झाली होती. मी धाडस करून तिला जवळच्या शाळेत घालायला गेली. ऍडमिशन फॉर्म भरताना तिचं नाव लिहायचा क्षण आला आणि माझे हात थरथरू लागले. वडिलांच्या नावाच्या जागी नाव लिहिताना डोळ्यासमोर शेवटचा क्षण तरळून गेला. त्याचा थरथरता हात आणि तो शेवटचा शब्द, माझी मुलगी तुझ्यासारखी मजबूत होईल. मी अश्रू पुसले, फॉर्म भरला आणि नेहाचा छोटासा हात धरून तिला शाळेच्या गेटवर उभं केलं. ती माझ्याकडे बघत म्हणाली, आई, मी रोज शाळेला जाईन ना. मी मान हलवली आणि म्हणाले, हो बाळा, तू रोज शाळेत जाशील, शिकशील, पुढे जाशील. तिने हसून उत्तर दिलं, मग मीही तुमच्यासारखी मोठी होऊन काम करेन. मी तिला प्रेमानं मिठी मारली आणि म्हटलं, नाही बाळा, तू आईसारखी नाही होणार. तू माझ्याहूनही खूप चांगली होशील. तुझ्यासाठी शिलाई मशीन नाही, तुझ्यासाठी तर कलम आहे आणि शिक्षणाचं वस्त्र आहे. शाळेचा पहिला दिवस होता. मी दाराच्या बाहेर उभी राहिले.
जोपर्यंत तिचा शेवटचा पिरियड संपत नव्हता ती बाहेर आली. आनंदाने चिवचिवत म्हणाली, आई, आज टीचरने मला स्टार दिला आणि म्हणाल्या की नेहा खूप हुशार मुलगी आहे. मी अंतःकरणात म्हटलं, बाळा, तू तर त्या क्षणी हुशार झालीस ज्या दिवशी तू तुझ्या आईच्या अस्तित्वाला पुन्हा जगण्याचं बळ दिलंस. रात्री ती पुस्तकं उघडून म्हणायची, आई, हे शिकव ना. आणि माझे दमलेले हात सुद्धा तिच्या आवाजात जिवंत होत असत. मग दररोजचाच एक रुटीन झाला. मी तिला तयार करायचे, मग स्वतः मशीनवर बसायचे. ती शाळेला जायची आणि परत आल्यावर दिवसभराच्या गोष्टी सांगायची. त्या दिवशी नेहा शाळेतून घरी आली. चेहऱ्यावर एक वेगळी स्मित हास्य होती. शूज काढून शरारतीने माझ्याजवळ येऊन बसली. मी मशीन बंद केली आणि विचारलं, काय झालं? आज माझी मुलगी एवढी आनंदात का आहे? ती हलक्या आवाजात म्हणाली, आई, तुला माहिती आहे का, आज मला पप्पा भेटायला आले होते. माझ्या हातून धाग्याची नळी खाली पडली. हृदयाची धडधड क्षणभर थांबली. मी घाबरत विचारलं, काय म्हणालीस तू? ती म्हणाली, हो, पप्पा आले होते. ते शाळेच्या गेटवर उभे होते. मी सुट्टीनंतर बाहेर आले तर त्यांनी मला हाक मारली, नेहा बाळ. ते माझ्याकडे आले आणि म्हणाले की मी खूप मोठी झाली आहे आणि विचारलं की मला ड्रॉइंग येतं का. मी म्हणाले, नाही, मला नाही येत. ते म्हणाले की मी शिकवीन. मी म्हटलं, आई रागवेल. तर ते म्हणाले, नाही बाळ, आईला सांगू नको, हे आपलं गुपित आहे. बाळाची ही बोलणी ऐकून मी तिचा हात झटकून धरला आणि विचारलं, नेहा, त्याने तुला हात लावला नाही ना बाळा? ती हसली आणि म्हणाली, नाही आई, त्यांनी फक्त बोलणं केलं आणि थोडा वेळ थांबून निघून गेले. मी खूप अस्वस्थ झाले. दिवसभर बेचैन होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहाला घेऊन तिच्या शाळेत गेले. शाळेच्या गेटवर उभ्या असलेल्या चौकीदाराला विचारलं, इथं कोणी अनोळखी व्यक्ती येतो का मुलीशी बोलायला? तो म्हणाला, नाही मॅडम, असं कोणी येत नाही. सगळेच पालक मुलांना घ्यायला येतात. तुम्ही कोणाबद्दल बोलताय? मी त्याला काही उत्तर दिलं नाही आणि थेट शाळेच्या प्राचार्यांच्या केबिनमध्ये गेले. दरवाजा उघडून म्हटलं, मॅडम, मी नेहाची आई आहे. मला तुमच्याशी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. कृपया मला CCTV फुटेज दाखवू शकाल का? शाळेच्या गेटकडे जात असताना त्यांनी आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं, काय झालं मॅडम? आम्ही तुमच्या त्रासाबद्दल काही जाणून घेऊ शकतो का? मी एक खोल श्वास घेतला आणि म्हटलं, माझी मुलगी म्हणते की तिची मरण पावलेले वडील तिला भेटायला शाळेत येतात. प्रिन्सिपल चकित होऊन माझ्याकडे पाहू लागल्या आणि म्हणाल्या, मरण पावलेले वडील? मी म्हटलं, हो, माझ्या नवऱ्याचं निधन 4 वर्षापूर्वी झालं आहे. आणि जर एखादा अनोळखी माणूस तिला मुलगी म्हणत असेल तर मला जाणून घ्यायचं आहे की तो कोण आहे. मला हे समजून घेणं फार कठीण होतंय की हा कोण अज्ञात माणूस आहे जो सतत माझ्या मुलीच्या मागे लागलेला आहे. कदाचित एखादा अपहरणकर्ता वगैरे नसेल ना? त्यांनी शांतपणे उत्तर दिलं, ठीक आहे मॅडम, आम्ही तुमची मदत करू. त्यांनी त्वरित स्टाफला बोलावलं आणि कालची CCTV फुटेज काढायला सांगितली. त्याचा व्हिडिओ सुरू झाला. नेहा गेटमधून बाहेर येताना दिसली आणि मग कॅमेऱ्याच्या कोपऱ्यात एका पुरुषाचं अस्तित्व दिसलं. मी त्याचा चेहरा पाहताच माझा श्वास थांबला. डोळे विस्फारले गेले. तो दुसरा कोणी नसून रोहित होता. तो चेहरा, तीच नजर, काहीही बदललेलं नव्हतं त्याच्यात. तो झुकून माझ्या मुलीकडे काही बोलत होता आणि मग हसून हाताने काही इशारा केला. नेहा हसली, मग पुढे निघून गेली. तो मान झुकून तिच्याकडे झुकला आणि मग 2 पावलं मागं सरकला. पुढच्या दिवशी मी शाळेबाहेर सुट्टीच्या वेळेच्या आधीच पोहोचले. गेटच्या मागच्या भिंतीच्या सावलीत मी उभे होते. सुट्टीचा वेळ होताच मुले बाहेर पडायला लागली आणि तो आला. गेटपासून थोड्या अंतरावर उभा राहिला. नेहा बाहेर पडताच तो तिच्या जवळ गेला. त्याने म्हटलं, नेहा बेटा. एका क्षणासाठी नेहा थबकली, पण मग ती पुढे गेली. तो अजूनही माझ्या उपस्थितीची कल्पनाही करत नव्हता. मी मोठ्याने ओरडले, काय शिकवणार आहेस माझ्या मुलीला? खोटं बोलायला का? तो दचकला, मागे वळून पाहिला आणि म्हणाला, शीतल, तू. मी त्याच्या अगदी जवळ पोचले. माझा आवाज ऐकून नेहा घाबरली. मी रोहित पासून माझ्या मुलीला दूर ठेवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण नेहा आणि तिचा हट्ट, तिच्या रिक्वेस्ट आणि रोहितचं पुन्हा पुन्हा शाळेबाहेर येणं, हे सगळं मला थकवू गेलं. एक दिवस मी स्वतःला म्हटलं, हा माणूस जर खरंच माझ्या मुलीला भेटायचा असेल तर पाहू या किती दिवस भेटतो आणि केव्हा कंटाळतो. त्या दिवशी मी काहीही न बोलता माझ्या मुलीला जबरदस्तीने घरी घेऊन आले, पण नेहानंतर त्याला भेटत राहिली. रोहित मात्र थकत नव्हता. तो रोज शाळेबाहेर यायचा. कधी नेहासाठी रंग घेऊन, कधी चॉकलेट्स आणि खेळणी, तर कधी तिला आवडणाऱ्या गोष्टींच्या पुस्तकासह. नेहा इतकी आनंदी व्हायची की जणू वर्षानंतर तिला एखादी आपली ओळख परत मिळाली आहे. मी जाणवू लागले की तो माझ्या मुलीला सांभाळणं जाणतो.
तिच्या निरागस प्रश्नांना तो शांतपणे प्रेमानं उत्तर द्यायचा, तिच्या वागण्याला समजून घ्यायचा. आणि एक दिवस नेहा म्हणाली, आई, पप्पा म्हणतात की जर तू परवानगी दिली तर ते आपल्याला आईस्क्रीम खायला घेऊन जातील. मी एक क्षण तिच्या डोळ्यात पाहिलं. ती खूप आनंदी होती. रोहित बरोबर तिला खूप छान वाटायचं आणि ती हे फक्त विचारत नव्हती तर प्रेमानं विनंती करत होती. मी तिच्या निरागस आनंदाकडे पाहून हो म्हणाले आणि मग आम्ही तिघं एका पार्कच्या कोपऱ्यात बाकावर बसलो होतो. नेहाच्या हातात तिच्या आवडत्या फ्लेवरची आईस्क्रीम होती आणि ती मजेत खात खात थोडी थोडी खाली सांडत होती. रोहितने टिश्यू काढून तिचे हात स्वच्छ केले आणि मग माझ्याकडे पाहू लागला. त्या नजरेत कुठेतरी दावा नव्हता, फक्त एक प्रश्न होता. मी चेहरा वळवून घेतला तेव्हा त्याने हळूच म्हटलं, शीतल, मला तुझ्याशी बोलायचं आहे. मी म्हणाले, नेहा समोर काही असं बोलू नको जे तिला गोंधळात टाकेल. त्याने मान झुकवली आणि म्हणाला, मी तुझ्या नवऱ्याच्या अंतिम संस्काराला आलो होतो. मागे उभा होतो. पुढे यायची हिंमत झाली नाही. फक्त दुरून पाहत होतो तुझा चेहरा. त्या चेहऱ्यावर एक शांतता होती, जणू तू खूप काही सहन करून अखेर ती मिळवली आहेस. मी स्वतःला तुझा नवरा बनवू शकलो नाही, तुझ्या आयुष्यात सामील होऊ शकलो नाही. मी थक्क होऊन रोहितकडे पाहिलं. मी म्हणाले, तुला कल्पना आहे का की तुझं असं पुन्हा परत येणं माझ्या आयुष्यात किती मोठा गोंधळ निर्माण करतंय. नेहा तुला बाबा म्हणते आणि मला माहिती नाही की तू केव्हा परत निघून जाणार. त्याने लगेच उत्तर दिलं, मी जायला आलोच नाहीये शीतल. मी आता कायम तुझ्यासोबत राहायचं ठरवलंय. तुझी आणि तुझ्या मुलीची जबाबदारी घ्यायची, फक्त नेहासाठी नाही, तुझ्यासाठी आणि माझ्या प्रेमासाठी सुद्धा. मी हसत म्हणाले, तुला काय हक्क होता माझ्यासाठी काहीही होण्याचा. मला तुझ्या आयुष्यातून दूर ढकललं गेलं होतं. तो म्हणाला, पण आता वेळ बदलला आहे. तेव्हा मी कुंकवत होतो, भित्रा होतो, जगाच्या भीतीने मागं हटलो होतो, पण आता मला काहीही गमवायची भीती नाही. नेहा मध्येच विचारायला लागली, आई, आपण रोज बाबांसोबत पार्कमध्ये जाऊ शकतो का. माझी मुलगी त्याला प्रत्येक वेळी बाबाच म्हणायची, कारण रोहितने तिला सांगितलं होतं मला बाबा म्हण, म्हणूनच ती त्याला अंकल म्हणत नव्हती. रोहितने हसून नेहाला उत्तर दिलं, बेटा, मी तुझा बाबाच आहे. मला खूप बरं वाटतं जेव्हा तू मला बाबा म्हणतेस. मी पटकन म्हणाले, बेटा, हे सगळं इतकं सोपं नसतं. प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते, एक योग्य वेळ असतो आणि एक सत्य असतं ज्याला दुर्लक्ष करता येत नाही. रोहितने माझं वाक्य तोडत म्हणाला, काय सत्य? की आपल्या चुका झाल्या होत्या. कदाचित तू जास्त सहन केलं होतंस, पण आता मी कायम थांबण्याचा निर्धार करून आलोय. मी थोडं चिडून म्हणाले, निर्धार फक्त शब्दात नसतात, त्यासोबत भूतकाळाचं ओझं असतं जे पेलणं प्रत्येकाच्या ताकदीचं नसतं. तो म्हणाला, जर तू माझा हात धरशील तर माझ्यासाठी सगळं सोपं होईल, सगळं शक्य होईल. मी नेहाकडे पाहिलं. ती त्या बेंचच्या मागे काही शोधत होती. मी म्हणाले, माझी एकच अट आहे, जर तू पुन्हा एकदा नेहाच्या आयुष्यातून निघून गेलास तर मी तुला कधीच माफ करणार नाही. मी पुन्हा पुन्हा स्वतःपासून नजर चुकवत होते. आरशात स्वतःचा चेहरा पाहायची हिंमत होत नव्हती. रोहितचं प्रत्येक वागणं, प्रत्येक विचार, प्रत्येक स्पर्श मला एका बाजूला खेचत होतं आणि माझा अंतरात्मा दुसऱ्या बाजूला. एक दिवस मी स्वतःलाच विचारलं, हे सगळं चुकीचं आहे का? आणि लगेच उत्तर दिलं, हो, कदाचित चुकीचंच आहे, कारण अजूनही दुसऱ्याची विधवा आहे आणि ज्या माणसाची पत्नी होते तो आता या जगात नाही, पण त्याच्या नावाशी जोडलेली माझी निष्ठा अजूनही जिवंत आहे. पण रोहितची उपस्थिती जणू त्या निष्ठेचा श्वास घुसमुटत होती. तो माझ्या आत एक अशी कोमलता निर्माण करत होता जी मी वर्षानुवर्ष कधीच अनुभवली नव्हती. तो रोज संध्याकाळी दार वाजवायचा आणि म्हणायचा, शीतल, नेहाला बाहेर घेऊन ये, कुठेतरी फिरायला जाऊया. आणि मी ह्या कारणाने त्याच्यासोबत निघून जायचे. एक दिवस मी त्याला विचारलं, तुला माझ्याबद्दल सहानुभूती आहे की काही वेगळं? तो गंभीर झाला आणि म्हणाला, शीतल, सहानुभूती एखाद्या लहान मुलासाठी असते. मला तुझ्याजवळ राहायचं आहे, तुझ्यासोबत राहायचं आहे, दररोज, प्रत्येक क्षण. मी कठोरपणे म्हणाले, हे सगळं सोपं नाहीये रोहित. मी दररोज माझ्या मृत पतीच्या आत्म्याच्या शांततेसाठी प्रार्थना करते आणि संध्याकाळी तुझ्यासोबत बसून चहा पिते. तुला वाटतं का की हे सगळं माझ्यासाठी काहीच नाहीये? तो म्हणाला, मग तू हे सगळं केवळ मजबुरीने करतेस का? मी शांत राहिले. तो माझ्या हाताकडे बोट दाखवत म्हणाला, हा हात मी पकडलेला नव्हता, पण दरवेळी तूच तो पुढे केला आहेस. शीतल, तुला स्वतःशी लढायची गरज नाहीये. मी तुला कधीच मजबूर करत नाही. त्या रात्री मला झोपच लागली नाही. मी फक्त एकीकडून दुसरीकडे वळत राहिले. माझ्या पतीच्या आठवणी, त्याचं बोलणं,
त्याच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण सगळं काही एखादा चित्रपटासारखं डोळ्यासमोर फिरत होतं. सोबतच रोहितचं अस्तित्व, त्याचं बोलणं, त्याची शांतता, त्याचं मदत करणं, माझ्या मुलीवर त्याचं प्रेम, त्याच्या डोळ्यातील हसू, सगळं त्या चित्रपटाचा एक भाग झालं होतं. सकाळी मी खिडकीबाहेर पाहत स्वतःशीच विचार केला, मी खरंच काही फार मोठं पाप तर करत नाहीये ना? माझ्या जीवनाला पुन्हा जगण्याचा अधिकार माझ्याकडून हिरावून घेतला गेलाय का? नेहा माझ्याजवळ आली, माझ्या गळ्यात पडली आणि म्हणाली, मम्मी, पप्पा म्हणाले की ते आज आपल्यासोबत जेवायला येणार आहेत. तुम्ही पण त्यांना एकदा सांगा ना की तुम्हालाही वाटतंय की ते आपल्यासोबतच राहावे. मी तिच्याकडे पाहिलं. डोळ्यात आनंद होता जो कित्येक वर्षापासून दिसला नव्हता, पण मनात एक गोंधळ होता जो ओरडून सांगत होता की मी चूक करत आहे. मी तिला कुशीत घेतलं आणि विचारलं, बेटी, जर एखाद्याच्या आनंदात कुणाचं दुःख दडलेलं असेल तर तो आनंद खरा असतो का? ती म्हणाली, मम्मी, जर एखाद्याचं दुःख वाटून घेतल्याने तिघांचा आनंद परत मिळाला तर ते खरं असतं ना मम्मी? मी तिला प्रेमाने मिठीत घेतलं आणि हृदयात एक खोल श्वास घेतला. रोहित आला. मी त्याच्याकडे पाहिलं. तो काही बोलणारच होता की मी म्हणाले, कधी कधी मनाच्या दरवाजावर बसलेला एखादा प्रवासी फक्त यासाठी परत पाठवला जातो की आपण समजतो की तो फक्त पाहुणा आहे, पण तो खरं तर तिथेच राहायला आलेला असतो. तो म्हणाला, आणि जर तो पाहुणा दार न वाजवता फक्त बसून राहिला तर? मी म्हणाले, तर कदाचित त्याच्या मनाचा अपमान होतो. तो हसून म्हणाला, शीतल, मी आत येऊ शकतो का? मी काही क्षण विचार केला आणि म्हणाले, आता कदाचित उशीर झालाय, कारण तू आत आलायस. फक्त मला तुला स्वीकारायला वेळ लागतोय. त्याने काहीच उत्तर दिलं नाही, फक्त तिथे बसून राहिला, जणू आता कुठेही जायचं नव्हतं. मी मनातून माझ्या पत्नीच्या आत्म्याला म्हटलं की मी तुझा अधिकार निभावला आहे. कदाचित आता माझा हक्क घ्यायची वेळ आली आहे, जगण्याचा, हसण्याचा आणि ते सगळं अनुभवण्याचा जे मी अनेक वर्षापासून दडवून ठेवलं होतं. रोहित खूपच चांगला माणूस होता. त्याचा स्वतःचा छोटासा पण यशस्वी असा व्यवसाय होता, पण आज तो काहीसा वेगळा भासत होता. दुपारी जेव्हा तो घरी आला तेव्हा मी विचारलं, इतका उशीर का झाला? त्याने नजर खाली घालून उत्तर दिलं, पंडितजींकडे गेलो होतो. मी आश्चर्याने विचारलं, कशाबद्दल? तो काही क्षण शांत राहिला, मग म्हणाला, विधवा स्त्रीशी लग्न करणं योग्य आहे का हे विचारायला गेलो होतो. माझे हात थरथरू लागले. मी नजर चुकवली आणि विचारलं, पंडितजींनी काय सांगितलं? तो हळूच म्हणाला, त्यांनी सांगितलं की ही तर फार चांगली गोष्ट आहे. जर एखाद्या बेसहाऱ्याला आधार द्यायचा असेल तर तुझ्यासारख्या माणसाने केलं तर यापेक्षा मोठं पुण्याचं काम काही असू शकत नाही. विधवा असो किंवा अविवाहित, जर ती एकटी असेल तर तिचं रक्षण करणं, तिला साथ देणं आणि आधार देणं, लग्नापेक्षा चांगला मार्ग दुसरा काहीच असू शकत नाही. मी काही क्षण शांत राहिले, बोलू शकले नाही. मनात एक विचित्र बेचैनी होती, जणू वर्षानुवर्ष बंद असलेलं एखादं दार उघडणार होतं. नेहा त्यावेळी अंगणात खेळत होती. ती अचानक धावत आली आणि माझ्या गळ्याला बिलगली. म्हणाली, आई, तुला माहित आहे का, मी देवाला प्रार्थना केली होती की माझे बाबा परत पाठव. मी तिच्या केसांवरून हात फिरवला. ती म्हणाली, रात्री मी चोरपणे देवाला सांगितलं की माझे बाबा मला परत द्या, कारण तुम्ही सगळं एकट्याने करता, पण जर तुमच्यासोबत बाबा असतील तर सगळं सोपं होईल. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रोहित दरवाजाच्या चौकटीवर उभा होता. त्याने विचारलं, नेहा, जर तुझी आई परवानगी देईल तर मी खरंच तुझा बाबा बनू शकतो का? नेहा लगेच म्हणाली, जर आई हो म्हणाली तर मी रोज प्रार्थना करेल की तुम्ही कधीही मला सोडून जाऊ नका. रोहितने माझ्या मुलीला वचन दिलं आणि शपथ घेतली की मी तुम्हा दोघांना कधीही एकटं सोडणार नाही, कायम तुमच्या सोबत राहीन. मीही हळूच मनात म्हटलं, काश असंच हो. देव तर मनातल्या प्रार्थनाही ऐकतो. कदाचित आज तो दिवस आहे. दुसऱ्या दिवशी मी आणि रोहितने मंदिरात जाऊन लग्न केलं. लग्न अगदी शांततेत आणि साधेपणानं पार पडलं. रोहितने अग्नीला साक्ष ठेवून मला वचन दिलं, मी माझ्या बायकोचं आणि मुलीचं आयुष्यभर रक्षण करीन, त्यांना प्रेम आणि जिव्हाळा देईन. माझ्या मनानेही पुटपुटलं, मी सुद्धा असंच करीन. आयुष्याची नवी सुरुवात झाली होती. नेहा आनंदाने टाळ्या वाजवत होती. आपले बाबा परत आले. ती म्हणाली, आता मला रोज प्रार्थना करावी लागेल की माझे बाबा कधीच निघून जाऊ नयेत. रोहितने तिला उचलून घेतला आणि म्हणाला, तुझी प्रार्थना दररोज पूर्ण होईल. बेटा, आता आपण तिघं एकत्र राहणार आहोत. त्या क्षणी मला पहिल्यांदा असं जाणवलं की आयुष्याने पुन्हा एकदा माझा हात घट्ट पकडला आहे. सुरक्षिततेने, प्रेमाने आणि
विश्वासाच्या सुवासिक वाऱ्यासह. आतापर्यंत मला जो अपराध भाव होता की मी माझ्या मयत नवऱ्याशी बेमानी करते, तो कुठेतरी मागे पडला. कारण माझ्या मुलीचं खरं खुरं सुख त्यातच होतं. रोहित मला आणि माझ्या मुलीला घेऊन गेला. आता आम्ही तिघे खूप आनंदाने राहत आहोत. माझी मुलगी कधीही इतकी आनंदी नव्हती जितकी ती रोहित सोबत असते. तिला वडिलांचं नाव आणि साथ दोन्ही हवं होतं आणि ते तिला रोहितकडून मिळालं. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.